मराठी न बोलणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई केली जाते। दादर, कुर्ला, नवी मुंबईमध्ये आरटीओने ही कारवाई केलेली आहे। मराठी न येणाऱ्या रिक्षा चालकांना नोटीस पाठवली जाते। अनेक रिक्षा चालक हे मराठीच्या परीक्षेत पास झालेले आहेत, तर मराठी ज्यांना बोलता येत नाही अशा रिक्षा चालकांवर आता धडक कारवाई करण्यात आलेली आहे। मुंबईमधील दादर, कुर्ला, नवी मुंबई देखील आरटीओने ही धडक कारवाई केलेली आहे। तर मराठी न येणाऱ्या रिक्षा चालकांना नोटीस देण्यात आलेली आहे। अनेक रिक्षाचालक हे मराठीच्या परीक्षेमध्ये पास देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आम्ही ज्यांना मराठी येत नाही आहे आम्ही त्यांना नोटीस इश्यू करतो। याने एक महिन्यामध्ये मराठी प्रशिक्षण घ्यावं आणि प्लस जर त्यांनी मराठी प्रशिक्षण 1 महिन्यामध्ये नाही घेतलं तर त्यांचं बॅच जे आहे किंवा प्रतिकारपत्र म्हणतो तर ते 3 महिन्यापर्यंत आम्ही ते सस्पेंड करणार। बरोबर आहे, परफेक्ट आहे। मराठी थोडं आलंच पाहिजे, समजायला समजलं पाहिजे कोण काय बोलते ते, त्याच्याची मराठी कंपल्सरी पाहिजे। क्लास केले मध्ये आरटीओ ऑफिस गेली आपला नेरूरमध्ये 4 दिवस गेले, आपला क्लास केले, एक्झाम बी केलं मला। आता मराठी येतं? हां, आता मराठी बरोबर सांगतो तुला। मी आरटीओला जाऊन सगळे करून आला जे कोर्स करत होते। आता मी राहायला तुर्भे गावात राहतो। आता तुम्हाला मराठी येतं, तुम्ही ग्राहकांशी मराठीत बोलताय? हो, जेवढं येतात मी तेवढं तुम्हाला बोलणार।